खासदार फुटीचं प्रकरण एकनाथ शिंदे यांना पचल असं काय सध्या तरी दिसत नाही. रोज नवीन नवीन त्यांचे कांड, त्यांचे खासदारांचे कांड समोर येत आहेत. पण मुद्दा असा आहे की 6 खासदार फुटले, पण चर्चा फक्त एकाच माणसाची होती आणि त्या खासदाराचं, त्या माणसाचं नाव आहे ओमराजे निंबाळकर. याचं कारण म्हणजे मागच्या 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी गद्दारावर, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं 2022ला जे काही गेले होते ते कसे गद्दार होते, त्यांनी कशी निष्ठा विकली यावर त्यांनी लांबची लांब भाषणं जोडली होती. मात्र आता तेच त्या गटामध्ये सामील झालेत. पण मुद्दा असा आहे की ओमराजे यांनी जे कारण सांगितलंय ते म्हणजे स्थानिक निवडणुकीचं. आणि स्थानिक निवडणुकीमध्ये आमचा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 3ऱ्या नंबरला फेकला, हे त्यांनी तकलादवाणी न पडणारं असं कारण दिलंय. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, पडद्याआडचं राजकारण जे समोर येते का, ओमराजे यांनी शिंदेगडामध्ये जायचं हा एक प्लॅन, एक कट 2-3 महिन्यापूर्वीच आखला होता का? हे आता या मागच्या ज्या काय हळूहळू गोष्टी एक एक आता बाहेर येतात. याचं कारण असं झालंय की 1-2 दिवसापूर्वी धाराशिवचे ठाकरेंचे जे जिल्हा प्रमुख आहेत ते म्हणजे रणजित पाटील यांनी दिलेलं स्पष्टीकरण. ते असं म्हणतायत की स्थानिक पातळीवरची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये मी ओमदादांना असं म्हटलं की एकतर आपल्याकडे सत्ता नाहीये, त्यामुळं आपण काय करूया, आपण महाविकास आघाडी अशी एक संघ बांधूया आणि यांच्या विरोधामध्ये एक सशक्त पर्याय आपण उभा करूया. अर्थात त्यांच्या विरोधामध्ये होते ते म्हणजे तानाजीराव सावंत, ते म्हणजे फायनान्सर म्हणून ओळखले जातात. आणि लिंक कशी जोडते बघा, त्याच तानाजीराव सावंत यांनी हे स्पष्टीकरण दिलंय की शिंदे यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी मी पार पाडली. म्हणजे कोणती जबाबदारी? ओमराजे यांना आपल्या कळपात सामावून गेलं. मात्र रणजित पाटील असं म्हणतात की त्यावेळेस ओमराजे यांनी माझं ऐकलं नाही. आणि बरोबर स्थानिक निवडणुकीचा निकाल लागतो न लागतो तोच 2 दिवसांनी भारतीय जनता पक्षानं तानाजीराव सावंत आणि खासदार यांच्यावर आरोप केले. बघा तुम्ही, म्हणजे लिंक कशी जोडते. भाजपनं आरोप केले की सावंत आणि ओमराजे यांनी पडद्याआडून सेटिंग केली होती. म्हणजे त्या निवडणुकीला आता जवळपास 2-3 महिने होत आहेत. म्हणजे त्यावेळेस असं काही ठरलं होतं का की आपण सेटिंग करू, तुम्ही मी सांगतो ते ऐका, असं सावंत यांनी ओमराजे यांना सांगितलं होतं का? आणि त्याचा परिणाम म्हणून ठाकरे यांना चांगलं वातावरण असताना सुद्धा फारशा जागा निवडून आल्या नाहीत आणि तानाजीराव सावंत म्हणजे एकूणच शिंदे गट यांना जवळपास 15 ते 16 मेंबर झडपीचे निवडून आले. अर्थात राणा पाटील यांनी ओमराजे आणि सावंत या दोघांचा हे डाव हाणून पडला आणि जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी त्यांना एंट्री भेटली नाही. पण आता जे ओमराजे हे कारण देत आहेत की स्थानिक पातळीवर माझा उमेदवार 3ऱ्या नंबरला फेकला गेला, पण का? ते असं म्हणतायत की समोरच्यानं पैशाचा बेफाम असा वापर केला. त्याचा दुसरा अर्थ असा होतो की यांच्याकडे पैसे वाटायला नव्हते आणि भविष्यात स्थानिक निवडणूक असो किंवा कुठलीही निवडणूक असो त्या निवडणुकीमध्ये आपल्यालाही वाटायला पैसे मिळावेत यासाठी म्हणून ओमराजे त्या ठिकाणी गेलेले आहेत का, याचं स्पष्टीकरण मात्र त्यांना देता येत नाही. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे विकास निधीचा त्यांचा भांडाफोड हा तर झालेला आहे की जे काय 18-20 कोटी होते त्यापैकी त्यांना 1-2 कोटी सुद्धा खर्च करता आलेले नाहीत. पण ओमराजे हे सगळं बाजूला जरी गेलं तर ओमराजे एक असं म्हटलं जातं की मागच्या 2024च्या इलेक्शनमध्ये त्यांना 3.25 लाखाची जी लीड भेटली त्या लीडमुळे कुठेतरी ते हवेत आहेत का? पण त्यावेळेसची जी 2-3 कारणं सांगितली जातात ते म्हणजे जरांगे फॅक्टर. होय, धाराशिव असेल किंवा ओव्हरऑल मराठवाडा असेल, या सर्व ठिकाणी अक्षरशः भारतीय जनता पक्षाचे इतके मोठे नेते मानले जाणारे रावसाहेब दानवे यांचा सुद्धा पराभव झाला. याला देखील जरांगे फॅक्टर कारणीभूत होता. बाकीच्या ठिकाणी तो जरी प्रभाव दिसला नाही तरी मराठवाड्याचे जे काही एक मतदारसंघ होते त्या ठिकाणी मात्र जरांगे फॅक्टर दिसला. त्याचा पुरेपूर लाभ ओमराजे यांना झाला. पण कदाचित त्यांना असं वाटतंय की माझ्या फोनमुळं, मी जे फोनवर लोकांचे कॉल वगैरे घेतो वगैरे, त्यामुळं त्यांचा जनसंपर्क आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही, कारण त्यांच्या सोशल मीडिया पेजला त्यांनी त्यांचा नंबर शेअर केलेला आहे. त्यामुळे लोक काय अडचणी आल्या तर त्यांना फोन करतात. पण केवळ याच कारणामुळे त्यांना लीड भेटले का, असं अजिबात नाही. पण भविष्यामध्ये त्यांचं राजकारण म्हणावं तितकंसं सोपं नाहीये. कदाचित मागच्या 3.5 लाखाची त्यांची लीड आहे त्याच्याकडे बघून ते समाधान वाटत असेल किंवा मी हे अजून घेऊ शकतो असं त्यांना वाटत असेल. पण त्यांना आता त्यांचे मुख्य विरोधक असणाऱ्या राणा पाटील यांच्याशी जमवून घ्यावं लागतंय. आता त्यांची कोंडी अशी होतीये की राणा पाटील यांनी त्यांच्यावर बोलताना असं म्हटलं की आता ओमचं माझं वैरत्व संपलं, तो आमच्याकडे आलाय, सत्तेमध्ये आहे, त्यामुळे आता बाजूला बसलं तरी काय हरकत नाही, त्यामुळे आमचं शत्रुत्व संपलंय. पण ओमराजे यांची अडचण अशी आहे की राणा पाटील यांच्यावर जर का आरोपच केला नाही तर आपलं राजकारण पुढं चालवायचं कसं, आणि त्यांच्यावर जर टीका करावी तो वरून दबाव येऊ शकतो. ते म्हणतात की मी यांचं राजकारण संपवणार. आता
लोकांना जास्त दिवस मूर्खात काढता येत नाहीये. तुम्ही सत्तेमध्ये सामील झालात, इतकी वर्ष राणा पाटील यांच्यावर आरोप करताना ते असं म्हणायचे की बघा कसं इकडून तिकडं इकडं सत्तेसाठी उड्या मारतायत विकासाच्या नावाखाली. पण आता तीच उडी ओमराजे यांनी स्वतः देखील मारलेली आहे. आणि त्यामुळं राणा पाटील यांच्यावर आरोप त्यांना करता येणार नाही. आणि जर का आरोप केले नाही तर आपल्या राजकारणाचं दुकान बंद होण्याची त्यांना भीती सतावते. आणि हाच मुद्दा हेरून हीच दुखरी नस राणा पाटील यांनी हेरली. आणि त्यामुळं ओम तर माझं वैरत्व आता शत्रुत्व संपल्याच जमा असं म्हणून ते जास्तीत जास्त ज्याला आपण म्हणतो ना रडकुंडीला आणलं किंवा जास्तीत जास्त संताप कसा होईल समोरच्याचा असा ते प्रयत्न करतायत. त्यामुळं आता एक तर राणा पाटील यांची असलेली ताकद लोकसभेत ते जरी म्हटले असले की ओमराजे यांच्या पाठीशी लावू, पण तसं काय होणार नाही. इकडं ठाकरे यांना जे का मांडणारा वर्ग आहे त्यांची ताकद ही ओमराजे यांना मिळणार नाही. त्यामुळं केवळ मागच्या लीडचा विचार करून आपण यावेळेस जिंकून येऊ असं ते कितीही वाटत असलं तरी त्यांच्यासाठी लढाई सोपी नाही. त्यामुळं आता बघूया 2029ला लोक आत्ता विरोध करतायत, पण त्यावेळेस ओमराजे यांना समर्थन देतात की ठाकरे यांची मशाल पुन्हा या ठिकाणी पेटवतात. आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.